देख नहीं पा रही हूँ। I've turned on the video. Am I? Now you are visible. अच्छा, Okay, बताइए. Please introduce yourself and yes, any language which is okay for you. Okay. Shall we go for Marathi? Is it possible? Yeah, no problem. No problem. Yeah. Okay. नमस्कार मॅम, माझं नाव शायनी महाडिक आहे आणि मी फाउंडर सर्गो व्हॅलीची. आम्ही लाईक सर्व्हिस मध्ये आहोत, सर्व्हिस सेक्टर, जे आपले व्हेजिटेबल, फ्रुट्स, ग्रेन्स वगैरे आम्ही आम्ही आता सध्या करंट आमचं मार्केट आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. तर तिकडे ह्या परिसरामध्ये म्हणजे दोन्ही एरियामध्ये जे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे जे एलाइट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत, म्हणजे ज्यांचे जे मेंबर्स आहेत, फ्लॅट्स आहेत जे वरती आहेत, 200 or more than 200 फ्लॅट्स, तर त्यांच्या सोसायटीज मध्ये आम्ही फार्मर मार्केट अरेंज करतो. ते वीकली बेसिस किंवा बाय वीकली, म्हणजे जसं कस्टमर्सचं रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आम्ही त्यांना तिथे फार्मर्स मार्केट स्टॉल लावला जातो. ओके. आणि त्याचबरोबर त्याच प्लॅटफॉर्म वरती आम्ही थर्ड पार्टी प्रोडक्ट्स, म्हणजे जसे की आपण सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात, महिला ग्रुप्स असतात, त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात, ओके, जे काही ते आम्ही सेल करतो. त्याचबरोबर जे लोकल कंपनीज आहेत, जे आहेत पण त्यांचे प्रोडक्ट्स खूप युजफुल आहेत किंवा म्हणजे त्यांना असा सेल प्लॅटफॉर्म जिथे मिळत नाही, डायरेक्ट कस्टमरशी म्हणजे कनेक्ट व्हायला पटकन मिळत नाही, तर अशा स्मॉल कंपनीज असेल किंवा प्रोडक्ट्स असतील, असे ब्रँड्स असतील, छोटे ब्रँड्स, त्यांच्या बरोबरही आमचा टायअप आहे आणि ते त्यांचा प्रोडक्ट आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू प्रमोट करतात आणि सेलही करतात. तो एक आहे. प्लस म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस आमचं इवन हॉटेल्स आणि केटरर्स बरोबर टायअप आहे, की जेणेकरून जो आम्ही माल उचलतो, म्हणजे बऱ्याचदा काय असतं की माल जो असतो तो मोठा साईज मध्ये मोठा, लाईक एक फॉर एक्झाम्पल कांदा आपण घेतला तर ते रिटेल कस्टमर्सला म्हणजे एक पर्टिक्युलर साईज जाते, पण त्याच्यामध्ये बराचसा असं असतो की मोठा साईज असतो. तर ते अशा बऱ्याचपैकी फळांमध्ये, फळभाज्यांमध्ये पण असं होतं. आणि म्हणजे आम्हाला आमचा जो एक्सेस व्हेजिटेबल्स असेल किंवा फ्रुट्स असेल ते आम्हाला मॅनेज करण्यासाठी मग आम्ही हॉटेल्स आणि केटरर्स बरोबर आम्ही टायअप केलेला आहे, की जेणेकरून हा जो माल आहे तो आम्ही तिकडे हे करतो, डायव्हर्ट करून सेल करतो. ओके. सो बेसिकली हा एक स्ट्रक्चर आहे. आणि त्याचबरोबर लाईक आता इथे जे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये लाईक वेट वेस्ट आहे, जो आपला ओला कचरा आहे, तो मॅनेज करायसाठी त्यांच्याकडे प्लांट्स लावणं गरजेचं आहे. तर त्याच्यामधून जे खत निर्माण होते, तर हे जे सोसायटीज आहेत ते ऍक्च्युली म्हणजे गव्हर्नमेंटनी सांगितलंय की तुम्ही तुमचा ओला कचरा मॅनेज करा, बट तो ओला कचऱ्यावरून जे खत निर्माण होतं त्याचं पुढे काय करा, ते ऍक्च्युली त्यांच्याकडे काही उत्तर नाहीये. आणि हे जे आपले कोऑपरेटिव्ह हाऊसेस सोसायटीज आहेत त्यांच्याकडे म्हणजे तो कसं हे करायचं, त्याचं पुढे काय करायचं हे माहिती नव्हतं. मग आम्ही काय करतो, जे आमचे जे फार्मर्स ग्रुप आहेत ऍक्च्युली ज्यांच्याशी आमचा टायअप आहे, तर आम्ही ह्यांच्याकडून तो खत घेतो आणि त्याच फार्मर्स ग्रुपला आम्ही पुढे देतो. लाईक तो आमचा एक सायकल आहे, तो आम्ही कम्प्लीट करतो. तर बेसिकली लाईक हा आमचा बिझनेस आहे, लाईक, आणि ऑपरेशनल सायकल असं असतं. नाही, फार सुंदर आहे आणि नक्कीच तुम्ही ग्रो करू शकता. पण मला आधी पहिल्यांदा एक सांगा की तुमचं म्हणजे मी दोन्ही तऱ्हेने तुमच्याशी बोलते. एक तर माझी आधी ओळख करून देते मी तुम्हाला, आणि तुम्हाला काय मदत होऊ शकते ते मी तुम्हाला सांगू शकते. उदाहरणार्थ मी स्वतः चित्रा उबाळे जी आहे
तर माझा बिझनेस आहे रिक्रुटमेंट आणि मी फॉरेन मध्ये रिक्रुटमेंट करते किंवा इंडियामध्ये बँकांमध्ये रिक्रुटमेंट करते. राईट. ओके. माझं मी स्वतः डिक्की जी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री जे आहे त्याची मी महाराष्ट्राची अध्यक्ष आहे. हा. ओके. तर त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तर त्यामुळे झालं आहे हे की आम्ही प्रत्येकाला जाऊन त्यांनी बिझनेस कसा करावा किंवा त्याला गव्हर्नमेंटच्या काय फॅसिलिटी मिळतात हे आम्ही एक्सप्लेन करतो. तुम्हाला ऐकू येते का? हॅलो. येस. तुम्हाला कारण ना तुम्ही येस मॅम, मला येते ऐकू. हा कारण तुम्ही हलताना दिसत नाहीये त्यामुळे मला कळत नाहीये की तुम्हाला ऐकू येतंय का. ओके, नाही येते. अच्छा, जर काय व्हॉइस मध्ये डिस्टर्बन्स आली तर मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. मेन म्हणजे प्रत्येक बिझनेस साठी तुम्हाला कॅपिटल लागतं. ते कॅपिटल तुम्हाला बँका देतात किंवा हे व्हेंचर कॅपिटल फंड्स मधून मिळतं. त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर ही मी देऊ शकते. किंवा तुमचा बिझनेस मध्ये तुम्ही बिझनेस करताना काय काय गोष्टी कराव्यात, पण सेम बिझनेस मीही केलेला आहे आणि काय काय करू नयेत ते मी तुम्हाला सांगू शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे प्रॉडक्ट तुम्ही कुठे जाऊन विकायचे, कारण तुम्हाला मार्केट असणं जरुरी आहे. नाही तर प्रॉडक्ट आहे पण मार्केटच नाही तर तुम्ही काय करणार. तर त्यामुळे पहिली गोष्ट जे कॅपिटल आहे त्या कॅपिटल मध्ये सगळ्या बँका, नॅशनलाइज बँका आणि आजकाल प्रायव्हेट बँका सुद्धा, जर महिला असेल, कारण मोदीजींनी सांगितलं होतं की 1.25 लाख बँका आपल्या ब्रांचेस आपल्याकडे आहेत, तर प्रत्येक ब्रांचनी एका महिलेला आणि एका SC ST व्यक्तीला लोन हे दिलंच पाहिजे. म्हणजे ते टार्गेट बँकेला दिलेलं आहे. करेक्ट. राईट. ते तुमचं टार्गेट नाहीये. तर तुम्ही एक स्त्री आहात आणि जर तुम्ही SC ST मधली स्त्री असाल तर तुम्ही कुठच्याही नॅशनलाइज बँकेकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की हा माझा बिझनेस आहे, ह्या तऱ्हेने हा बिझनेस मी करते आणि मला फंड्सची गरज आहे. ओके. आणि बँकेत जाताना कधीही 10-11 वाजता जाऊ नका, 2-2:30च्या नंतर जा. ब्रांच मॅनेजर पण बिझी असतो. दुपारी जेवल्यानंतर थोडासा शांत झाला की त्याच्याकडे जाऊन बसा. 3-4 खेपा मारल्यानंतर तो तुम्हाला व्यवस्थित सांगणार की तुम्हाला मी फायनान्शियल मदत कशी करू शकतो. हे मी बँकेबद्दल सांगितलं. किंवा जसं व्हेंचर कॅपिटल फंड आहे, ज्यांच्याकडे भरपूर फंड आहेत, त्यातूनही तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे आधी आपण कॅपिटल बद्दल बोलतोय, राईट. ओके. तर व्हेंचर कॅपिटल फंड मधून तुम्ही जर SC ST मधून असाल तर तुम्हाला काही वेगळं फंड्स मिळू शकतात, एक जनरल कॅटेगरीला वेगळं मिळू शकतं. ह्याच्यामध्ये असीम नावाची एक योजना आहे. आता ही असीम योजना आम्ही डिक्कीच्या लोकांनी तयार केलेली आहे गव्हर्नमेंट बरोबर. ज्याच्यामध्ये मॅम, हा हे व्हेंचर कॅपिटल फंड आहे ते म्हणजे कसं, कुठून मला कळेल ते मी कुठे आहे? सगळं मी सांगते. तुम्ही जर म्हणजे तुमच्या ह्याच्यावर गेलात डेस्कटॉपवर तर ifcventure.com हा शब्द टाका. IFC व्हेंचर एकत्र लिहा .com डॉट टाका आणि कॉम टाका. ifc.com. IFC व्हेंचर VENTURE.com हा शब्द टाका. बघा एक हे ओपन होईल जिथे व्हेंचर कॅपिटल, असीम, व्हेंचर कॅपिटल फॉर बॅकवर्ड क्लास वगैरे, क्रेडिट एनहान्समेंट पॉलिसी असे 6 भाग उघडले जातील. उघडले गेलेत का? IFC व्हेंचर .com
.com नाही ते. हा. थांब 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 थांब. ओपन झालं का? हा मॅम. ओपन झालं? येस मॅम. आता त्याच्यामध्ये बघा, पहिलं आहे व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्यूल कास्ट, दुसरं आहे आंबेडकर सोशल इनोव्हेटिव्ह इन्क्युबेशन मिशन, तिसरा आहे व्हेंचर कॅपिटल फंड फॉर बॅकवर्ड क्लास, चौथा आहे क्रेडिट एनहान्समेंट गॅरंटी स्कीम, पाचवा आहे सेज व्हेंचर फंड आणि सहावा आहे व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्यूल टाईप. हे तुम्हाला दिसलं? ओके. येस मॅम. 6 गोष्टी दिसल्या? हा एक मिनिट ओपन होते. हा नको इथूनच करते. हा मॅम. दिसलं ना? येस येस येस. तर हे आता कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा आणि हा हे लिहिलं. एकदा कुठेतरी वाचा शांतपणे बसून. बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला वाचनाची सवय असणं जरुरी आहे, कारण आपल्याला बिझनेस करताना भरपूर गोष्टी वाचाव्यात लागतात, तरच आपण बिझनेस मध्ये वाचू शकतो. अदरवाईज आपला बिझनेस डुबणार. ठीक आहे? पण याच्यामध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगते. जसं पहिलं आहे बघा, IFC व्हेंचर कॅपिटल फंड आहे. तर ते कशासाठी आहे? टू प्रमोट एंटरप्रिनरशिप अमॉंग SC/ST आणि हे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसची हे आहे. त्यांच्याकडे मोस्टली कशासाठी आहे? जर तुमच्याकडे जर काही इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीच्या संबंधातल्या आयडिया असतील तर. म्हणजे आता तुमचा बिझनेस टेक्नॉलॉजी टाईप नाहीये, परंतु तुमच्या बिझनेस मध्ये जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जर तुमचं काही प्रॉडक्टचा काय शेल्फ लाईफ वाढवणार असाल, शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी जर तुम्ही काही टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर तुम्हाला जवळजवळ 5 करोड रुपयापर्यंत गव्हर्नमेंट देतं. कळलं? आणि त्यातून तुम्ही तुमचा बिझनेस पुढे न्यायचा असतो. तर काहीतरी टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी तुमच्याकडे असणं जरुरी आहे. किंवा हे कन्सेशनल फायनान्स आहे. फार कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये हे तुम्हाला मिळतं. तुम्ही जेव्हा व्हेंचर कॅपिटल वाल्यांकडे जाल तेव्हा तिकडचा जो सेल्सचा माणूस असेल तो तुम्हाला ते सगळं व्यवस्थित समजावून सांगणार. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज पण दिलं जातं. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज म्हणजे काय? तर तुम्हाला तुमचा बिझनेस करताना बिझनेसच्या आधी काही गोष्टी कराव्या लागतात, बिझनेसमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात आणि बिझनेस नंतर काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत मिळते. राईट? येस. त्याच्यानंतर हे तुमचं फायनान्शियल इन्क्लुजन होतं. म्हणजे आपण म्हणतो अरे माझ्याकडे पैसेच नाहीयेत, मी कसा बिझनेस करू? तो प्रकार नसतो. तुम्हाला फायनान्शियली साऊंड केलं जातं. कारण 5 करोड ही काही छोटी अमाऊंट नाहीये. राईट? आणि तुम्हाला ह्याच्यातून मात्र डायरेक्टली एम्प्लॉयमेंट जनरेट करायचं असतं. म्हणजे तुमच्या हाताखाली 5, 10, 15, 20 लोक नोकरीला लागणार असतात. बऱ्याचशा लोकांची घरं त्यातून चालतात आणि त्यामुळे ह्याची कमीत कमी किंमत ही 10 लाख असते, जास्तीत जास्त 5 करोड असते. तुम्ही ज्या तऱ्हेने तुमचे पेपर त्यांना देणार त्याप्रमाणे ते लोक तुम्हाला सांगणार की ते किती तुम्हाला पैसे देऊ शकतात. आणि हे सगळं त्यातच लिहिलेलं पण आहे. कळलं की नाही? पण तुमचा जो प्रोजेक्ट असेल
तो इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ओरिएंटेड प्रोजेक्ट असायला पाहिजे. टेक्नॉलॉजी तिथे कुठेतरी वापरलेली पाहिजे. मी असं नाही म्हणू शकतो की मी कांदा विकत घेईन आणि मी कांदा सेल करेन. नो. काहीतरी त्याच्यामध्ये हां. मी असं करीन की कांदा घेईन मनमाडमधून, जेव्हा तो 25 पैसे किंवा 50 पैसे किलो असेल, हं. त्याच्यानंतर मी तो सूर्याच्या ह्याच्यामध्ये वाळवीन हां. आणि तो मी एक्सपोर्ट करीन. जेव्हा तो ₹200 किलोला मी एक्सपोर्ट करीन हं. आणि लोक जेव्हा तो वापरतील तेव्हा त्यांना तो कांद्याचा असा भुगा जो असेल तो फक्त पाण्यात टाकला तर तो परत ताजा कांदा होईल, राईट? आणि ते ओके. वापरतील. दॅट हं, इज हं. इनोव्हेटिव्ह आयडिया. आणि बरेचसे लोक ते ओके. करतायत. हां, हां. करेक्ट. त्याचं पाणी हां, माहिती आहे. तर त्या त्या गोष्टीसाठी तुम्हाला नक्की पैसे मिळू शकतात. ओके. म्हणजे काहीतरी वेगळा आयडिया असायला पाहिजे. हं. हां? किंवा मी त्याचं काहीतरी डेकोरेशन करीन, मी त्याचं शेल्फ लाईफ वाढवीन. नाहीतर होतं काय, सगळे शेतकरी कांदा फेकून देतायत. त्यांना हवा तेवढा हमी भाव मिळतच येस. नाहीये. हं. राईट? तर येस. त्यामुळे आपल्याला हा सगळ्या गोष्टी बघायचं असतं. आणि हं. ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 करोड पर्यंतचं फायनान्शियल असिस्टन्स मिळतं. 75% हां. प्रोजेक्ट कॉस्ट जी असते, ती गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करतं. 25% जे असतं तो प्रमोटर करतो. ऐकू येतंय? हॅलो? 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 येतो. मला तुमचा आवाज कट होताना दिसतोय म्हणून मी ऐकू आलं का मी काय बोलले? हां. हो. येस मॅम. ठीक आहे. ह्याच्यामधली जी दुसरी योजना आहे, त्यात आम्ही डिक्कीनी ही योजना तयार केली आणि आम्ही त्याच्यातून जवळ-जवळ 67 लोकांना पहिल्या वेळेला पैसे दिले. 2022 मध्ये एप्रिलमध्ये 14 एप्रिलला. तेव्हा काय केलं, ही हां. असीम योजना जी आहे, सेकंड वन आहे बघा. आंबेडकर सोशल हां. इनोव्हेशन राइट. इन्क्युबेशन सोशल मिशन. इनोव्हेशन इन्क्यू हां. हां. ह्याच्यामध्ये काय आहे, जे स्टुडंट आहेत, हां, हां. म्हणजे तरुण लोक असायला पाहिजेत. 35 वर्षाच्या खालची असायला पाहिजे. ओके. त्यांच्याकडे जर काही इनोव्हेटिव्ह आयडिया असतील, हां, तर त्यांना हां. बिझनेस चालू करायच्या आधी रिसर्च करण्यासाठी 3 वर्ष रिसर्च करायला दर वर्षाला 10 लाख प्रमाणे 3 वर्षाला 30 लाख रुपये मिळतात. आणि त्यांनी तो ओके. रिसर्च केल्यानंतर हां. त्यांचं ते प्रॉडक्ट असतं, ते गव्हर्नमेंट विकत घेण्यासाठी सुद्धा तयार असतं. ओके. पण त्यांच्या आयडियाज इनोव्हेटिव्ह आयडिया असायला पाहिजे. आम्ही ओके. जेव्हा 2022 साली या आयडियाज आपल्या स्टुडंट कडून मागवल्या, तेव्हा जवळ-जवळ 1000 लोकांनी, 1000च्या वर स्टुडंटनी आम्हाला त्यांचे इनोव्हेटिव्ह आयडिया पाठवल्या होत्या. राइट? आणि ह्या जेव्हा इनोव्हेटिव्ह ओके. आयडिया आल्या आमच्याकडे, त्याच्यानंतर IIT आणि आयआयएम्सच्या लोकांनी ह्या स्टुडंटना मार्गदर्शन केलं, बोलवलं, त्यांना किती येतं का नुसत्या गप्पाच मारतायत वगैरे हे चेक केलं आणि आम्ही हं. 67 लोकांना 14 हं. एप्रिल 2022 मध्ये हां. प्रत्येकी 10 लाख, प्रत्येक वर्षाला 10 लाख असतात. 3 हं. वर्षाला 30 लाख. 10 30 लाख लाख. रुपये आम्ही दिले. आणि तेव्हापासून हे लोक रिसर्च करतायत. त्यांचे प्रॉडक्ट तयार होत आहेत. हां. ओके. आणि आत्ता त्याच्यामध्ये आमची स्मिता कांबळे म्हणून एक मुलगी आहे, हं. जी फूड टेक्नॉलॉजी वगैरे मधून शिकलेली आहे. तिने सुपर मशरूम म्हणून मशरूमचं एक प्रॉडक्ट तयार केलंय. पुण्याची आहे ती. अच्छा. आणि तिला हे पैसे मिळालेले आहेत. किंवा ओके. नरेश अवचर म्हणून आहे, ज्याला जल जीवन ॲग्रो प्रॉडक्ट म्हणून त्याचं आहे. हं. हं. त्याचं रबर प्रॉडक्ट आहे. हां. आणि ओके. त्याला आता म्हणजे ते पैसे मिळाले ते मिळालेच.
पण आता प्राईम मिनिस्टर मोदीजींनी जेव्हा बेनिफिशियरीची बोलायचं पक्क केलं होतं, तेव्हा हा. मोदीजी डायरेक्टली ह्याच्याशी बोलले होते, की बाबा ओके. हे प्रोडक्ट कसं आहे, तुझं प्रोडक्ट कसं आहे, किंवा ह्याच्यामधून रिअली तुला काही मिळालं नाही मिळालं, हे विचारलं होतं मोदीजींनी. अरे वा. हा. ओके. तर ही असीम योजना अशी आहे. अच्छा. आणि हे सगळं आमच्याकडे बघतं कोण, जे 35 वर्षाच्या खालचे लोक आहेत. आता माझ्यासारखी बाई ह्याच्यात नसते. मी हम्म, जास्तीत हम्म, जास्त तुम्हाला मेंटॉर टाईप जाऊ शकते. पण आमच्याकडे हम्म. जे डिकीचे चेअरमन आहेत मिलिंद कांबळे, त्यांची मुलगी जी आहे मैत्रेयी कांबळे, ती हे हम्म. सगळं सांभाळते. आणि ओके. आतापर्यंत आम्ही बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजशी आणि कॉलेजशी पण ह्या गोष्टीसाठी टायअप केलेला आहे. ओके. कळलं की नाही? त्यामुळे जर तुमच्या इकडच्या एखाद्या कॉलेजसाठी जर तुम्हाला टायअप हम्म. करून जर त्या कॉलेजकडून तुम्हाला मदत काही हवी असेल, तर ती पण आपण करू शकतो. ओके. कळलं. कळलं की नाही? येस, आणि येस. मेन म्हणजे आतापर्यंत 12 युनिव्हर्सिटी बरोबर आपण MOU केलेले आहे. म्हणजे त्या युनिव्हर्सिटी तुम्हाला फ्री मध्ये मदत करतात. हे ओके. लक्षात. IIT, IIMs तुम्हाला फ्री मध्ये मदत करतात. की जर तुम्ही अच्छा. सांगितलं की मला माझं शेल्फ लाईफ वाढवायचंय पण मला त्यात कळत नाहीये, तर त्यांच्याकडे जे प्रोफेसर असणार ते तुम्हाला सांगणार हम्म. बसा इकडे, हे वापरा, असं करा, तमक करा. म्हणजे ते लोक तुम्हाला तिथून मेंटॉरशिप देतात. ओके. हा. आणि त्यामुळे होतं काय माहितीये, आतापर्यंत आमच्याकडे 1100 स्टार्टअप्स आलेले आहेत, ज्यांचे हम्म. प्रॉडक्ट आम्ही गव्हर्नमेंटच्या ह्या स्कीम मधून त्यांना पुढे न्यायला मदत करतो. ओके. आता म्हणजे मला जर असे कॉलेजेस किंवा तुम्ही जसे म्हटलं इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्यांच्याबरोबर तुमचं टायअप आहे, हम्म. तर ही लिस्ट म्हणजे मला कुठून मिळेल? की मी तुम्हाला त्याच्यावरती आहे? मैत्रिणीचा ईमेल ॲड्रेस देते, तो तुम्ही हां, लिहून घ्या आणि तुम्ही हां. त्यांना लिहा. कळलं की नाही? ओके, आणि सीसी मध्ये मला ठेवा. म्हणजे ओके, मी सीसी मध्ये असली की 100% फॉलोअप होणार आणि आन्सर मिळणार. ओके. हा, तर मैत्रेयीचा तुम्ही हे लिहून घ्या, ईमेल ॲड्रेस मैत्रेयी हां, हां, हां. MAITREYEE हं, @, हां. डिक्की DICCI .in. DICC I हां. .in. एकदा ओके. रिपीट करू. MAITREYEE@dk.in. हं. हा तिचा बरोबर? आहे आणि माझा जो हां, आहे तो चित्रा हां, उबाळे हां, CHITRA उबाळे UBALE हां. @gmail.com. ओके. हा, त्यामुळे तुम्ही जेव्हा तिला लिहाल सीसी मध्ये हां, मला ठेवा, म्हणजे काय ओके, होईल, आन्सर तिच्याकडून नक्की येईल. हा. ओके. ठीक आहे. तर त्यामुळे कुठच्या कॉलेजमधून तुम्हाला मदत हवी आहे, काय मदत हवी आहे वगैरे, हे तुम्हाला हं, कळून जाईल. हा. ओके. आता आणि हा जो माणूस मी तुम्हाला म्हटलं नरेश अवचर जो आहे, त्यांनी रबर हां, प्रॉडक्ट मध्ये अगदी गावखेड्यातला माणूस आहे. 4 वाक्य हां. पण इंग्लिश येणार नाही, परंतु त्याच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया होत्या आणि हं. ह्याच्यामध्ये आल्यामुळे त्याला फायदा झाला. अच्छा. हं? ग्रेट. मस्त. तर ह्या गोष्टी तुम्ही आधी लक्षात घ्या. ओके. आता ह्याच्याच बरोबर आपण प्रॉडक्ट वर जाऊया. हां, प्रॉडक्ट मध्ये आता तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते आम्ही हां, सुद्धा केलं होतं. म्हणजे माझ्याकडे माझं रिक्रुटमेंट आहे. हां. त्याचप्रमाणे आम्ही IT पण बघतो आणि त्याचप्रमाणे आम्ही एका मुलासाठी हे जे तुम्ही आता काम केलेलं आहे तेच केलं. माझा अनुभव मी तुम्हाला सांगते. मग तुमच्या हां. लक्षात येईल की आपण कुठे चुकतो आणि कुठे बरोबर असतो. मी ओके, पॅन्डेमिकच्या आधी हा बिझनेस चालू केला होता. ओके. आणि ते पण एका मुलाला बिझनेस मध्ये यायचं होतं म्हणून आम्ही हा बिझनेस चालू केला.
आणि का केलं आणि तो पण माझ्या बरोबर असलेला मुलगा, फ्लुएंट इन इंग्लिश, MBA असलेला मुलगा आणि मी. मी एका बिल्डिंग मध्ये गेलो होतो जिथे जवळजवळ 600 फ्लॅट्स होते आणि म्हणजे 3 विंग होत्या आणि प्रत्येक फ्लॅट हा 5 करोडच्या वरचा होता. हं. तर तिकडच्या लोकांची वृत्ती काय असते, की भाजी आणायला ते लोक जात नाही, त्यांच्या कामवाल्या जातात. त्यामुळे त्यांना करेक्ट. हां. प्रत्येक गोष्ट घरात पाहिजे असते. येस. तर त्यावेळेला मला जेव्हा मी कोणाकडे तरी व्हिजिटला गेली होती आणि जेव्हा मी हे बघितलं, की त्यांच्याकडे फ्लॅट्स आहेत, सगळं आहे, पण तिथे दुकानं नाहीयेत, भाजीची दुकानं नाहीयेत. तर मला ती लगेच एक संधी दिसली म्हणून मी त्यात गेले. करेक्ट. खरं माझा आणि भाजीचा संबंध काही नाही. इव्हन बाजारात जाऊन भाजी खरेदी करणं हे सुद्धा मला माहिती नाही, कारण माझ्या घरची बाई तो पण खरेदी करते, भैयाजीला सांगते त्याप्रमाणे. पण ह्या मुलाचा भाजीमध्ये इंटरेस्ट होता. म्हणून आम्ही भाजीमध्ये गेलो आणि फळांमध्ये गेलो आणि त्याच्या वेळेला काय झालं, त्या बिल्डिंगच्या आतमध्ये शिरताना सगळ्या गाड्या अशा पटकन निघून जायच्या आतमध्ये. कोणी गाडी थांबत नाही आणि करेक्ट. हां. प्रत्येकाचा ड्रायव्हरच असतो. बरोबर. तर आम्ही त्यांना जेव्हा सांगितलं, की आम्हाला असं असं काही करायचं आहे, तेव्हा त्या बाईंनी आम्हाला सांगितलं, ज्यांच्या घरी मी गेले होते, त्यांनी मला सांगितलं, की मॅम तुम्हाला आम्ही जागा देऊ, पण त्या कॉर्नरवर देऊ आणि म्हणजे जिथे ओके. एंट्री येते आणि त्याच्यानंतर जागा तुम्हाला जी मिळेल तिथे तुम्ही तुमचं हे घेऊन या. आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. हां. म्हणजे एक पाटला टाईप आणि बसायचं असं घेऊन या. पण दररोज तुम्ही घेऊन जायचं. रिटर्न नाही. तर आम्ही आहे ना दररोज ₹300 भाड्याने तो स्टँड घेऊन जायचो आणि 2 खुर्च्या घेऊन जायचो आणि तिथे एवढं ऊन असायचं की विचारू नका. पण आमची स्ट्रॅटेजी पक्की होती, की 7 दिवस विकायचं आणि 8व्या दिवशी बंद करायचं. बंद कारण करायचं. आम्ही हे ठरवलेलंच होतं. ओके. आणि कारण आपल्याला लीड्स जनरेट करायचे आहेत. तर आम्ही करेक्ट. ना हां. पहिल्या 2 दिवसामध्ये तिथे ठेवलं म्हणजे टॉयलेटला जाण्यासाठी सुद्धा आमच्याकडे जागा नव्हती. जे टॉयलेट त्यांचे सिक्युरिटी गार्ड वापरत होते, तिथे आम्ही जायचो. अच्छा. तर म्हणजे इतकी आमची वाईट स्थिती होती आणि ऊन होतं. पहिल्या 2 दिवस तर आमचा माल सगळा आम्हाला परत न्यावाच लागला होता. कोणी घेणारही नव्हतं. तिसऱ्या दिवशी त्या कामाला टाईपच्या बायका यायला लागल्या किंवा त्या आजी-आजोबा संध्याकाळी यायला लागले. नातवंडांना फिरायला घेऊन जातात तिला. आणि ते आम्ही जेव्हा बघितलं, त्याबरोबर मी त्या लोकांना सांगायला चालू केलं आणि आम्ही दोघंही इंग्लिशमध्ये फ्लुएंट असल्यामुळे आम्हाला तिथे प्रॉब्लेम नाही झाला. म्हणजे त्यांना हे लक्षात आलं, की हे कोणी अडतू-फडतू लोक नाहीये. कारण करेक्ट. लोकांच्या डोक्यात असंच असतं, आपण कितीही हुशार असलं, आपण कितीही चांगले कपडे घातलेले असले, पण जो दिखता है वो बिकता है. बिकता है. तर राइट. हां. त्याप्रमाणे आम्ही त्यांना हे सांगितलं, की आम्ही फार्मर्स कडून आणतो आणि असंच करतो. जे आम्ही करत होतो. हां. मग एक 5व्या-6व्या दिवशी लोकं आमच्याकडून घ्यायला चालू झाले. आणि राइट. तोपर्यंत आम्हाला माहिती होतं, की आम्हाला ते आता बंद करायचंय 7व्या दिवशी. पण आपल्याला हे माहिती पाहिजे, की कधी थांबायचंय. आणि आपली मोनोपोली तयार करायची आहे. आणि 7व्या बरोबर. दिवशी उन्हामध्ये इतके दिवस उभं राहिल्यामुळे, कारण आपण एसी मध्ये राहणारे लोक आणि इतका वेळ उभं राहिल्यामुळे आम्ही आजारीही पडणार होतो. त्यामुळे आम्ही ते बंद केलं. बंद केलं. त्याबरोबर ज्या बाईंनी आम्हाला तो बाकडा दिला होता, तिच्याकडे एन्क्वायरी यायला चालू झाल्या. तिने ओके. प्रत्येकाला आमचा नंबर द्यायला चालू केलं. अच्छा. त्याबरोबर आम्ही सांगितलं, नाही आम्ही आजारी पडलो, कारण उन्हामध्ये राहणं आम्हाला शक्य नाहीये. मग त्यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या मीटिंगमध्ये आम्हाला बोलावलं. म्हणजे आधी ते लोक आम्हाला उपकार करण्यासाठी जागा दिली ओके. होती हां. आणि नंतर त्यांनी आम्हाला बोलावलं आणि त्या स्वतःहून. आणि बोलवण्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं, सर आम्हाला तर जमणार नाहीये, कारण तुमच्याकडे उन्हामध्ये उभं राहणं आम्हाला शक्य नाही. मग त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे असलेली 1000 स्क्वेअर फीटची जागा फ्रीमध्ये दिली. ओ. म्हणाले, की मॅडम तुम्ही चांगलं काम करताय, फार्मर कडून आणताय आणि आम्ही क्वालिटी मात्र जबरदस्त दिली. म्हणजे जेव्हा बाहेर
ऍपल 200 रुपये किलो होतं, तेव्हा आम्ही 350 किंवा 400 रुपये किलोनी दिलं. आणि हे पॅन्डेमिकच्या आधीचे रेट्स. ओके. पण जर तुमचा 1000 म्हणजे 1 किलोला 1000चा जर ऍपल बघताना जर वरती 100 ग्रॅमचा ऍपल वाढत असेल तर ते आम्ही असंच दिलं. आम्ही कारण आपण ऍपल कापू नाही शकत. राईट. राईट. हो तर आम्ही हो 1100चा 1100 किलोग्रामचं नाही घेतलं. आम्ही त्यांना म्हटलं अरे चलेगा 1 हो, किलो का है लेके जाओ 1100 ग्राम. हे आम्ही केलं. हा त्यामुळे लोकांचा विश्वास बसला आणि त्यांनी आम्हाला तिथे दिली जागा आणि मग मात्र आमच्या पद्धतीने छानपैकी तिथे विकायला चालू केलं. ओके. आणि तेवढ्यामध्ये आणि काही गोष्टी झाल्या की ज्या वेळेला आम्ही ते विकत होतो त्यावेळेला कित्येकदा सकाळच्या वेळेला हे सगळे श्रीमंत लोक आहेत, हे आमच्याकडे यायला लागलेले, म्हणजे सीईओ वगैरे असलेले लोक जे जिमला जात आहेत, जे राऊंड मारायला जात आहेत. आणि ते काय करायचे, आम्हाला सांगायचं म्हणजे माझा जो माणूस तिथे असायचा त्याला, अरे 2 किलो ऍपल भर, 2 किलो पीच भर, 1 किलो हे भर, आणि ते घेऊन जायचे. आणि हे श्रीमंत लोक जे असतात त्यांच्याकडे कधीच कॅश नसतो, त्यांच्याकडे कार्ड्स असतात. कार्ड्स पेमेंट. हा. आणि त्यावेळेला आमच्याकडे कार्ड स्वॅप करायचं ही गोष्टच नव्हती, सरळ सांगायचं. आणि त्यामुळे आम्हाला हे जाणवायला लागलं की हे लोक 2-2 हजाराचा माल उचलतायत, हे लोक पैसे देणार आहेत. 10 जणांनी जर 2 हजाराचा माल उचलला तर 20,000 रुपये माझे अडकले जात आहेत. मग आता आणि ह्या लोकांना जर मी सांगितलं सर कॅश लेके आओ, तर ते दुसऱ्या दिवशीपासून माझ्याकडे घेणार नाही. ते म्हणणार मी काय खोटारडा माणूस आहे का, माझा 5 करोडचा फ्लॅट आहे. म्हणून आम्ही लगेच काय केलं, आमचाच एक आयटीचा बंदा आहे, त्याला सांगितलं अरे बाबा एक काम कर, फटकन तू बनव एक हे ऍप्लिकेशन, जे ऍप्लिकेशन ह्या सगळ्यांना देऊन टाक, म्हणजे आम्हाला त्यात महिना गेला, देऊन टाक. आणि आता जो मुलगा ते सांभाळतो आहे, सॅव्हिओ नावाचा मुलगा आहे तो, त्याने ऍप्लिकेशन बनवलं. आणि ऍप्लिकेशन बनवल्यानंतर लोकांना सांगावं लागतं की मला 1 किलो कांदा पाहिजे, 2 किलो सफरचंद पाहिजे, टिक टिक करून कार्ट मध्ये ठेवायचं, पैसे भरायचे, ते आमच्याकडे रिसीट आली की आम्ही तेवढाच माल उचलतो आणि त्यांना आता आम्हाला कुठेही माल उरतच नाही, फेकून द्यावा लागत नाही. आता आम्हाला त्यांच्या जागेची पण गरज नाही. करेक्ट. कारण एकाच बिल्डिंग मध्ये राहून आम्ही 10 बिल्डिंगला सर्व नाही करू शकत होतो. आम्ही काय केलं, ते ऍप्लिकेशन आजूबाजूच्या बिल्डिंगना पण दिलं. आणि त्याच्यामुळे आता एका तो सॅव्हिओ जो आहे, आता तो बिझनेस मी बघत नाही, कारण तो माझा बिझनेसच नाही, त्याच्यासाठी म्हणून मी ते केलं होतं. आणि त्यांनी तो बिझनेस इतका छान नेला की आता आम्हाला एक दुसऱ्याची बोलायची पण गरज पडत नाही, कारण तो व्यवस्थित पुढे घेऊन जातो. किंवा मी त्यात माझे काही पैसे घातले नाहीत की मला त्यातून काही अपेक्षा नाही, पण त्याच्यासाठी मी 8 दिवस तिथे जाऊन उभी राहिली उन्हात, त्याच्यासाठी म्हणून कारण माझे त्याच्याशी तेवढे चांगले संबंध होते, त्याच्यासाठी म्हणून मी त्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्या सोसायटीमध्ये जाऊन भाषण केलं, त्यांनी त्याला ते काम केलं. तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडिया बरोबर ह्या गोष्टी सुद्धा करायला पाहिजे की लोकांकडे जर तुम्ही मागितले पैसे, तर आता हे कसं आहे, पेटीएम बीटीएमने एका मिनिटात मिळतात ना, तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. किंवा तुम्हाला तुमचं स्वतःच तरी एखादं ऍप्लिकेशन पाहिजे, ज्या ऍप्लिकेशन वरून तुम्ही माल हे करू शकता, विकू शकता. नाही, आहे आमचं, म्हणजे इन प्रोसेस आहे आमचं ऑलरेडी ऍप्लिकेशन, लाईक जे होम डिलिव्हरीज, बिकॉज बरेचसे आहेत ज्यांच्या आमच्याकडे एन्क्वायरीज आल्यात होम डिलिव्हरीसाठी, तर ते माझं प्रॉपर ऍप्लिकेशन इन प्रोसेस आहे बनवण्याचं. तर आता सध्या पण आम्ही देतो होम डिलिव्हरी. लवकर बनवून घ्या, लवकरात लवकर बनवा.
आणि ओके. सगळ्यात मोठं, जसं मी तुम्हाला बँकिंग बद्दल सांगितलं किंवा व्हेंचर फंड बद्दल सांगितलं की तुमच्या प्रॉडक्ट बद्दल सांगितलं, तसंच तुम्ही हम्म. आधी पहिली गोष्ट तुमचं उद्योग आधार काढून घेतला आहे का? सर्टिफिकेशन येस मॅम. येस आहे. आहे आमचं. दुसरं, तुम्ही ऍक्च्युली जेमवर आहात का? जेमवर आहात का? नाहीये. आणि पहिलं आम्ही आहे ना स्टँडअप इंडिया मधून आम्ही 25 लॅक्स रेस केलेले आहेत. हम्म, हम्म. पण मग तुम्ही जेमवर जा, GEM, गव्हर्नमेंट ई मार्केट. का ते मी तुम्हाला सांगते. हा. जेवढे गव्हर्नमेंटचे टेंडरिंग होतं, गव्हर्नमेंटला ज्या गोष्टी प्रोक्यूर करायच्या असतात त्या सगळ्या जेम मधून होतात. ओके. आणि वुमन पॉलिसी किंवा प्रोक्युरमेंट पॉलिसी हे सांगतं की त्यांना MSME कडून जेवढं त्यांना प्रोक्युरमेंट करायचं असतं, म्हणजे खरेदी करायचं असतं, तर त्यातलं 4% हे त्यांना SC ST कडून घ्यावं लागतं आणि त्यातूनही 3% हे महिलांकडून घ्यावं लागतं प्रॉडक्ट. ओके. ओके. तर ओके. तुम्हाला उद्या जर कळलं की रेल्वेच्या कॅन्टीनला कांदा पाहिजे आहे, तर तो काही करोड रुपयाचा कांदा लागतो. ओके. तर त्या टेंडर मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुमच्याकडे जेम वरती रजिस्ट्रेशन असणं जरुरी आहे. ओके. ओके. ठीक आहे. थँक्यू. कळलं की नाही? हा त्यामुळे हा जेम वरती जा. आणि नुसतं रेल्वे नाही तर हा. जेवढ्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत त्या प्रत्येकावरती तुम्हाला ते असतं. प्लस तुम्ही जर एखाद्या ठिकाणी टेंडर भरणार असाल तर हा टेंडरची जी फी असते ती हा. महिलांसाठी किंवा SC ST महिलेसाठी नाही, एकही पैसा भरावा लागत नाही. ओके. अर्नेस मनी एकही भरावा लागत नाही. ओके. म्हणजे महिलांना सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत. प्लस जर एखाद्याचा L1 म्हणजे सगळ्यात कमी रेट जो आहे, एखाद्या माणसाने एखाद्या प्रॉडक्टचा L1 सपोज 1 करोड लिहिला आणि तुम्ही 1,15,00,000 लिहिलं, म्हणजे तुम्ही 15% एक्स्ट्रा लिहिलं, तरी तुमचं टेंडर वाया जात नाही. तर अशा वेळेला काय होतं, गव्हर्नमेंट तुम्हाला सांगतं की 15 लाखातून तुम्ही कमी होऊन 1 करोड वर या, तुम्हाला आम्ही 3% जे आहे काम ते नक्की देतो. ओके. म्हणजे गव्हर्नमेंट समोरून आपल्याला ऑफर देतं असं आहे ते. हा, तुम्ही लिहून घ्या, गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट पॉलिसी, 4% गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट पॉलिसी, हे लिहून घ्या. तर त्यामुळे मार्केट तर तुम्हाला लगेच मिळालं. बरोबर. तुम्ही छोट्या ह्याच्यामध्ये खेळू नका, खेळताना मोठ्यामध्ये खेळा. आणि दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे निजबुड म्हणून, थांबा मी त्याचं फुल फॉर्म सांगते, 1 सेकंड. त्यात जर तुम्ही गेलात, कुठे गेलं, हा लिहून घ्या, नॅशनल इन्स्टिट्यूट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट. म्हणजे त्याचा छोट्याप्रमाणे NIESPUD. PUB. हे काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट. बिझनेस डेव्हलपमेंट.
ओके. हं? तर जर तुम्ही हे कॉलेज जे आहे निसबुड म्हणतात, दिल्लीमध्ये हां, आहे, हां. तिथे जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला फ्री मध्ये ते लोक हे एक्सपोर्ट बद्दल सगळं शिकवतात. तुम्हाला मात्र दिल्लीमध्ये जाऊन एक 7 दिवस 8 दिवस बसावं लागतं आणि तिथे जर ओके. तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला फ्री मध्ये सगळं तुम्हाला एक्सपोर्ट बद्दल मिळणार. त्यामुळे एक ओके. प्रॉडक्ट पक्का करा, कांदा, बटाटा जे काही प्रॉडक्ट, आणि हं, हं, हं. त्याप्रमाणे पुढे जा. ओके, ओके. एक्सपोर्ट गाईडन्स दिला जातो ना अबाउट द प्रॉडक्ट? म्हणजे शिकवतात पूर्ण. शिकवतात. हं. लाइक पूर्ण एक्सपोर्टची प्रोसिजर काय असते ते शिकवतात. आणि एक्सपोर्ट लायसन कसं काढायचं. म्हणजे आता हां, तुम्हाला एक हां. मी साधी गोष्ट सांगते, की आपल्या बऱ्याचशे मिलेट्स असतात, ज्याची सत्व असतात. हां. जर तुम्ही त्याचं पीठ म्हणून जर बाजारात विकलं, सपोज येस. बाजरी 35 रुपये किलो आहे. त्याचं पीठ विकलं तर ते 50 रुपयाला जाईल. हं, पण जर तुम्ही त्याला व्यवस्थित पॅकिंग केलं आणि हं, त्याच्यावरती इन्ग्रेडियंट लिहिलं, की ह्याच्यामध्ये आयर्न एवढं आहे, अमुक तेवढं आहे वगैरे, तर ते मेडिकल ह्याच्यामध्ये जाईल. हं. आणि मेडिकल मध्ये गेलं करेक्ट. तर त्याचीच किंमत हं. 250 रुपयाला पाव किलोचा डबा. कळलं? येस. हे ते लोक शिकवतात आणि ओके. ते तुम्हाला सांगतात पण, की कुठचं प्रॉडक्ट तुम्ही मेडिकल म्हणून टाका, कुठचं प्रॉडक्ट तुम्ही मिलेट म्हणून टाका आणि कुठचं प्रॉडक्ट साधं टाका. ह्याचं नॉलेज तुम्हाला ते लोक देतात. ओके. करेक्ट? तर येस. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, बघायच्या आहेत आणि त्याप्रमाणे पुढे जायचं आहे. आता तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या बरोबर ओके. कोण कोण आहे? मी आहे आणि म्हणजे माझं जे फायनान्स रिलेटेड जे असतं ना, तर ते माझे मिस्टर बघतात. आम्ही अच्छा. आहेत, बाकी आमचा सगळा एम्प्लॉईजचा स्टाफ आहे. हा, तो कितीचा स्टाफ आता तुम्ही ठेवला आहे? साधारण 10 ते म्हणजे आता 10 आहेत. 2 आम्ही कधी बदलीवरती वगैरे घेत असतो ॲज पर रिक्वायरमेंट्स. अच्छा. हा हा हा. आणि आता तुमची कंपनी किती वर्षापूर्वीची आहे? 1.5 वर्ष झालंय. अच्छा. तर मग खूप हं. खूप छान. ओके. आणि तुम्हाला ॲक्चुअली आता अचानक हे मेंटॉर मेंटी मध्ये जायचं हे डोक्यात कुठून आलं? म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला? नाही, आम्ही तेच सर्च करत होतो. ॲक्चुअली मेन म्हणजे आम्हाला फायनान्स सर्च करायचा होता. फायनान्स हेल्प कशी मिळेल आम्हाला. तर हं. म्हणजे तर तोच आम्ही व्हेंचर फंड्सच बघत होतो. मग त्या हिशोबाने आम्हाला ती लिंक म्हणजे मिळत गेली. तर ॲप्लाय करून बघितलं म्हणजे. अच्छा. पण तुम्ही ऑलरेडी जर 25 लाखाचा फायनान्स घेतलेला आहे, तर आता हं. व्हेंचर कॅपिटल मधून तुम्हाला कसं मिळू शकेल? म्हणजे मला माहिती नाही. मग ती क्रायटेरिया नाहीये का? मला नाही मिळू शकत ते? कारण एकाच प्रॉडक्टवर दोनदा लोन नाही मिळत ना. ओके. तर लाइक एकाच मला जर लोन. हं. आता बोला सध्या ना. मला जे रिक्वायरमेंट आहे, माझं जे रिक्वायरमेंट आहे ते कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी आहे. माझं मार्केटिंग वाढवण्यासाठी पाहिजे मला आणि माझं ऑपरेशनल एक्सपेन्सेस कव्हर अप होण्यासाठीच पाहिजे. मेनली माझ्याकडे ऑलरेडी लाईन्ड अप आहेत अशा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स. म्हणजे ते ऑलरेडी मी डील करून ठेवलेलं आहे. पण त्याच्यासाठी मला जो कॅपिटल म्हणजे पाहिजे, फायनान्स हेल्प पाहिजे त्याच्यासाठी मी बघतीये. नाही, मग तुम्हाला काय करायला पाहिजे? तुम्हाला मोस्टली स्टेट बँक किंवा बँक ऑफ बरोडा वगैरे ज्या नॅशनलाइज बँक आहेत, त्यांच्याकडे हां, जाऊन त्यांना सांगायला लागेल, की मला सीसी लिमिट पाहिजे. वर्किंग कॅपिटलसाठी लिमिट पाहिजे. कारण हां. तुम्हाला तर कुठचं मशीन घेण्यासाठी टर्म लोन नकोय. पण तुम्हाला हं. वर्किंग कॅपिटल हवंय. दर महिन्याचा हां. जो तुमचा खर्च आहे, तो व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला. राइट? करेक्ट. हां. तर तुम्हाला कुठच्याही नॅशनलाइज बँकेकडे जा आणि सीसी लिमिट मागा. मग तुमचे जे हे लाईन अप केलेल्या गोष्टी आहेत, त्याचे प्रूफ मागणार ते
ते हां, बघणार आणि हं, हं. त्याच्याप्रमाणे ते सांगणार की तुम्हाला इतके पैसे मिळू शकतात, आम्ही तुम्हाला एवढी सीसी लिमिट देऊ शकतो. ओके. आता जी आमची करंटली चालू आहे ना, बँक ऑफ महाराष्ट्राशीच आहे. तर ते हं, आम्ही स्टँड अप इंडियाची ते सीसी लिमिट वरतीच आम्ही काम करतोय. ती 25 ओके. लॅक्स ची आहे ना, ती हं, सीसी लिमिट वरतीच आम्ही काम करतोय. ओके. हां. मग तेच तुम्हाला ती सीसी लिमिट एन्हान्स करून देणार, वाढवून देणार. एक मिनिट हां. म्हणजे माझे मिस्टर ॲक्चुअली जे करतात फायनान्स रिलेटेड बोलतात ना, त्यांना एक क्वेरी आहे. ते फक्त तुम्ही घ्या त्यांच्याकडून. सांगा ना. हां. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. बोला ना. मॅम ऍक्च्युली आम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण हॅलो? विचारलं. सो ही आपली जी क्रेडिट एनहान्समेंट गॅरंटी स्कीम आहे, हं, हं. तो आपल्या बरोबर. IFCI मधला जो चौथा आपला हो, हे हो. आहे ना. आहे. हां. हा, तर त्यांना मी असं सांगितलं की स्टँड अप इंडियामध्ये तुम्ही सध्या आम्हाला देताय हं. विच स्कीम कम अंडर CGT MSE, बरोबर. बरोबर, बरोबर. हा, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही आम्हाला ह्या स्कीम मध्ये हे करू शकाल का, फंड्स करू शकाल का, की जिकडे हं. प्रोप्रायटरशिपला 1 करोड पर्यंत 100% कव्हर गव्हर्नमेंट देते. बरोबर. बरोबर आहे. तर त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणी करतोय, की जेणेकरून त्यांना मी बँकेला असं सांगितलं, की तुमचा पण तुम्हाला 100% कव्हर भेटतो. हं, हं. 75% च्या ऐवजी हा तुमचा बेनिफिट आहे हं, म्हटलं. हं. हं, हं. ओके. आणि मला पण तिथे फंड हं. एन्हान्समेंट व्यवस्थित मिळू शकेल ना. हं, हं, हं. हां. तर मग त्या ते काय पद्धतीने मी त्यांना म्हणाले? सांगितलं. त्यांचं हां. म्हणणं आहे, की आता मी त्या ॲक्चुअली काय झालंय, ही जी स्कीम आहे ना, ती हं. लोकल बँकांना माहितीच नाहीये. हं, हं, हं. त्यांना फक्त CGT MSE माहिती आहे. हं, हं. आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारतोय ना, तेव्हा ते अरे आम्हाला स्कीमच माहिती. तर ते आता मी सोमवारी त्यांच्या ठाणा ऑफिसला चाललोय, झोनल ऑफिसला, हं, आणि त्यांना विचारणार आहे. हं. बट त्यांचा प्रॉब्लेम आहे तो ब्रांच मॅनेजर लेव्हलला. त्यांना स्कीम बद्दलच माहिती नाहीये. नाही, मग मी अशी काय तुम्हाला एक स्कीम आहे सांगू हेच का? त्यांना माहिती नाही, नाही. मग थांबा, थांबा. 1 मिनिट. तुम्ही एक ठाण्या ऑफिसला जाण्यापेक्षा तुम्ही एक हां. काम करा, एकदा डिकीच्या ऑफिसला पुण्याला जा. कारण ओके. डिकी आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा MOU आहे. ओके. 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 त्यामुळे हां. तुम्हाला इझिली कॉन्टॅक्ट मिळेल वरच्या लेव्हलचा. खालच्या लेव्हलवर ओके. जायचंच नाही. ओके. कळलं की नाही? ओके. मी हां. तुम्हाला डिक्कीच्या ज्या मेन मॅडम आहेत, सीमा कांबळे, त्यांचा नंबर देते. 1 मिनिट थांबा. ओके. ओके. तुम्ही त्यांना सांगा, की उबाळे मॅडमनी हा नंबर दिलेला आहे. मला हां. तुम्हाला भेटायला यायचंय. आणि तुम्ही ह्याला जा, पुण्याला. पुण्याच्या ऑफिसला जा. तुम्ही ओके. जर याच्यावर डिक्की पुणे ऑफिस असं लिहिलं ना, तर तुम्हाला हां, हां. ॲड्रेस मिळणार आणि त्यांचा ठीक आहे. नंबर आहे 97 येस मॅम. 9763 हां. 90 7822. मी रिपीट करते. 9763 हां. 90 हां. 7822. हां, सीमा कांबळे म्हणून आहे. ज्या मिलिंद कांबळेंच्या मिसेस आहेत. आधी त्यांना WhatsAppमध्ये मेसेज टाका, डायरेक्ट फोन नका करू. त्यात लिहा, की ओके. तुम्हाला हा नंबर मी दिलेला आहे, हे लिहा. त्याच्यानंतर तुमचं काम काय आहे ते लिहा आणि त्यांना विचारा, की मॅम तुम्हाला भेटायला आम्ही कधी येऊ? आणि त्याप्रमाणे त्यांना भेटायला जा. कारण बँक ऑफ महाराष्ट्राकडे त्या तुम्हाला डायरेक्टली, कारण बँक ऑफ महाराष्ट्राचा मेन ऑफिस आहे ते पुण्याला आहे. पुण्याला आहे. बरोबर आहे. हां. कळलं की नाही? शिवाजीनगरला आहे. बरोबर. हां, त्यामुळे त्या तिकडे जो कोणी GM-BM असेल, त्याला सांगतील, की अशी-अशी व्यक्तीला आम्ही पाठवतो आहे आणि मग ती व्यक्ती तुमच्या एरियातल्या जो, कारण त्या तिकडे तुम्हाला मोठा बॉस मिळणार, इथे त्याच्यापेक्षा खालच्या लेव्हलचा मिळणार. त्याला सांगणार, की "अरे, असं-असं आहे, हे डिक्कीकडून आलेले आहे, ह्यांना अमुक-अमुक गोष्टी द्या." ओके. ओके. ते ठीक आहे. जास्ती ठीक. तुम्हाला बरं पडेल. कारण तुम्ही चालेल. खालच्या व्यक्तीच्या डोक्यावर 100 गोष्टी सांगितल्या, तरी जर त्याच्या डोक्यात जाणार नसेल किंवा त्याला जाणून घ्यायचं नसेल, तर ते हां. होणारच. बरोबर आहे. हं. कळलं की नाही? हो. तर तसं ॲक्चुअली करायचं. त्यांना तेच होतंय. म्हणजे आता आमच्या ब्रांच मॅनेजरला माहिती, तर हॅलो? त्यांच्याकडे पण त्या स्कीम बद्दल एवढी माहितीच नाहीये. इव्हन त्यांच्या पोर्टलला पण ते दिसत नाहीये सध्या, असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना मी हं, प्रूफ वगैरे पण पाठवले, की तुमची बँक पण त्या स्कीमसाठी असोसिएट आहे. हं.
बँक ऑफ महाराष्ट्र बरोबर पण म्हटलं एमओयू झालेला आहे आणि अशा जवळजवळ 15 ते 20 बँकांबरोबर एमओयू आहे आयएफसीआयचा रिगार्डिंग या सगळ्या स्कीमसाठी, स्पेशली एनहान्समेंट स्कीमसाठी. सो ते मला स्वतःच म्हणाले की तुम्ही एकदा ठाणे ऑफिसला जाऊन या आमच्या झोनल ऑफिसला, तिथे जो व्यक्ती हँडल करतो त्याला भेटून बघा ते काय म्हणतात. त्यांनी माझा रेफरन्स असं म्हणाले ते मॅनेजर पण. सो तसे मॅनेजर आपले कोऑपरेटिव्ह आहेत, तो प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही, फक्त ते इथून कोऑपरेटिव्ह प्रेशर गेलं नाहीये तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला म्हणायचं नाहीये. मला हे म्हणायचंय एंड रिझल्ट काय आहे. एक्झॅक्टली बरोबर. बरोबर आहे मॅम. त्यामुळे एंड Correct. रिझल्ट जर आपल्याला हवा तसा पाहिजे असेल तर वरतून खाली यायचं, खालतून वर नाही जायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. येस मॅम. कळलं ना? मी बोलून घेतो त्यांच्याशी मग त्या मॅडमशी हम्म, व्हॉट्सअप करून. हम्म, हम्म, आणि मॅम मला ह्या ऑपरेशन्स बद्दल पण एक थोडं तुमच्याशी म्हणजे विचारायचं होतं हम्म, की आता आम्ही सध्या कल्याण डोंबिवली रिजन मध्ये काम करतोय, जिथे हम्म, जवळजवळ 4 ते 5 मोठ्या टाउनशिप्स आहेत. हम्म, सो टाउनशिप इन द सेन्स की जवळजवळ एका टाउनशिपची लोकसंख्या ही 20,000 फ्लॅटच्या वर आहे. फ्लॅट हा फक्त म्हणतोय. तो एका फॅमिलीमध्ये आपण 3 माणसं जरी पकडली तरी 50 ते 60,000ची लोकसंख्या आहे तिकडे. अशा आमच्या डोंबिवलीच्या एरियात जवळ 4 टाउनशिप्स आहेत. ठाण्यामध्ये आम्ही ज्या टाउनशिप बरोबर आम्ही आता ज्या संस्थेबरोबर टायप करतोय त्यांना ठाणे महानगरपालिकेने सुका कचरा उचलण्याची परवानगी दिलेली आहे. इव्हन त्यांना स्वतःची जागा पण दिली आहे ठाणे महानगरपालिकेने. ते जवळजवळ ठाण्यामध्ये 1000 सोसायट्यांमध्ये हे उचलतात, कचरा उचलतात. आणि विच इन्क्लुड्स रुस्तमजी, रहेजा आणि तिथल्या लोढा, हिरानंदानी हे सगळे बिल्डर त्यांच्याशी टाईप आहेत. सो ठाण्यामध्ये पण आम्ही त्याच पद्धतीने स्कोप घ्यायला बघतोय. ओके, आम्ही एक्सपान्शन तुम्ही जे मगाशी म्हणालात ना, सो एक्सपान्शन आम्ही त्या पद्धतीने प्लॅन केलंय की ज्या सोसायटीजना मोठ्या त्याच्यामधला सोसायटी जर ते कचरा उचलत असतील तर त्यातून जे प्लास्टिक असेल हा तर आता गव्हर्नमेंट प्लास्टिकचे पेवर ब्लॉक्स घेत आहेत, खरेदी करतायत. ओके आणि किंवा प्लास्टिकचे बेंच गार्डन डिपार्टमेंटसाठी. ओके येस. कळलं की नाही. जर हा. तुम्ही त्याप्रमाणे एखादी मशिनरी टाकली टर्म लोन घेऊन ओके हा, आणि त्यातून हा मिळालेला जो कचरा आहे म्हणजे तुम्ही कचरा सुद्धा साफ करता आहात, ती एक चांगली स्थिती झालेली आहे. परत प्लास्टिकला तुम्ही रियूज पण करता आहात. हॅलो 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 मला वाटतं 1 तास झालाय त्याच्यामुळे ते बंद झालं. त्याच्यामुळे झालं असतं. बरोबर म्हणताय तुम्ही. मी पण तेच बोलणार, आम्ही तेच बोलत होतो आता. तेच म्हणत होतो. हा, Yes, yes. तर पेवर ब्लॉक वगैरे जे आहेत हा. ते या प्लास्टिक मधून होतात आणि म्युन्सिपाल्टी पेवर ब्लॉक खरेदी करत आहे किंवा Okay. म्युन्सिपाल्टी बसायचे बेंच खरेदी करत आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके आणि ती मशिनरी फार कॉस्टली नाहीये ओके त्यामुळे. ठीक आहे. चालेल चालेल. किंवा म्हणजे संस्थेशी आता करतोय त्यांना सुद्धा आम्ही ही कल्पना सांगू शकतो ना की तुम्ही या पद्धतीने पण करू शकता. बिकॉज ते ऑलरेडी ठाणे महानगरपालिकेबरोबर काम करतच आहेत. ते सध्या काय करतात, ते वेस्ट आहे ना ते प्लास्टिक सॅग्रिगेट करून त्याला प्रोसेस करून ते परत इंडस्ट्रीजला विकतात. कागद प्लास्टिकचे ग्रॅन्युअल्स वगैरे बनवून. हा बरोबर. आणि इव्हन ते कागद वगैरे पण जो आहे त्यांचा रिप्रोसेस करून ते देतात. ते ओल्या कचऱ्यामध्ये काम नाही करत, फक्त सुक्या कचऱ्यामध्येच काम करतात. ओके, पण आम्ही पण त्यांना ओल्या कचऱ्याला काय तिकडे ते खत बनतात त्या सोसायट्यांमधून खत घेऊन आपण करू शकतो. आणि नाही, पण ओल्या कचऱ्यातून खत बनायला जो एक 20 दिवसाचा आणि 25 दिवसाचा कालावधी लागतो
आणि त्याच्यानंतर ते 50 रुपये किलोने आमच्यासारखे लोक खरेदी करतात. त्याच्यामध्ये जी मॅनपॉवर बरोबर. जाते ना, ते प्रॉफिटेबल नाहीये. नाही मॅम, ते आम्ही नाही करणार आहोत. ते सोसायटीच करणार. आम्ही फक्त खत उचलणार, दॅट्स इट. हं, ते असंही सोसायट्यांना कंपल्सरी आहे. आम्हाला बाकीच्यांना ते कोणी समोरून असं हं, करणारच नाही. हं. त्यामुळे ते बिझनेस पण म्हणून तो प्रॉफिटेबल नाहीये. 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 आम्हाला मॅडम तिथे कसं आहे, सोसायटीमध्ये आम्हाला एंट्री पॉइंट मिळतो. बरोबर. तसं सोसायट्यांमध्ये पण बरचसं पॉलिटिक्स असतं. हं, हं. तर त्यावेळेस कसं असतं, की कोणी काय सर्व्हिस देत असेल ना, तर त्यांच्याशी सहसा कोणी भांडायला जात नाही. हं, हं. म्हणजे बरेचसे असे असतात सोसायट्यांमध्ये ज्यांच्या सेक्रेटरी चेअरमॅनची प्रॉब्लेम आहेत. पण ते राग सगळा त्यांच्या वेंडरवर काढतात. असंही बरोबर. होतं. हं, सो ते टाळण्यासाठी म्हणून ती सर्व्हिस असेल, तर त्यांना हं, माहिती आहे, की आपण हे खत घेऊन तर बाहेर जाऊ शकत नाही. हं. हे लोकं ते घेऊन आणि चाललेत. जेव्हा तुम्हाला एवढ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये घुसता येतं, तेव्हा हां, तुम्ही अजून एक काम करू शकता. त्या हां, सोसायटीमध्ये येणाऱ्या कामवाल्या बायका ज्या असतात, हां, हां, जेवण बनवणारी बाई आणि लादी कपडा करणारी बाई, हां. बरोबर. यांचा हं. एक डेटा मेंटेन करायला चालू करा आणि ओके. लगेच एक एक्सेल तयार करा हां. आणि सोसायटीला सांगा, आम्ही तुम्हाला कामवाली देतो. आम्हाला एक पगार 8.33 मिळायला पाहिजे. म्हणजे ओके, तुम्ही ह्युमन कॅपिटल पण तयार करता आणि आजकाल ओके. सगळ्यांना कामवाली बाई मिळणं हे हं. येस, येस. महत्वाचं आहे. व्हेरी आणि डिफिकल्ट. ह्या बाईला म्हणायचं, "तुला आम्ही देतो आहे काम, तर हां. तुझ्याकडूनही आम्हाला काही पैसे मिळणं जरुरी आहे. फक्त ज्या बरोबर. बाईला तुम्ही पाठवणार असाल तिचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे घेऊन ठेवा किंवा तिच्याकडून हां, लिहून घ्या. ओके. तिचं डॉक्युमेंट्स. बरोबर. घर-दार वगैरे सगळं चेक करून घ्या. कारण तुमच्या भरोश्यावर हां. समोरचे लोक त्या बाईला ठेवतात. बरोबर आहे. बरोबर आहे. येस. आणि कारण आम्ही तुमचं वेगळ्या म्हणजे आत सर्व्हिसेसमध्ये पण चाललोय घुसल्यानंतर अपार्ट फ्रॉम. तुम्ही आत घुसल्यानंतर तुम्हाला या बऱ्याच गोष्टी दिसत असणार. बऱ्याच गोष्टी मिळतील. बऱ्याच बरोबर आहे. गोष्टी आहेत. इव्हन आता आम्ही तिथे बघतोय ना, म्हणजे आता व्हेजिटेबल फ्रुट्स किंवा बचत गटाचे पदार्थ आहेत. हा एक हं, सेगमेंट झाला. बाकी हं, आम्हाला खूप सेगमेंट तिथे ऑन करायचे आहेत. ग्रेन्स आहेत. हं, तिथे शेतकऱ्यांशी हं, आम्ही डायरेक्ट टाय करून चांगले आम्ही ग्रेन्स तिथे आणू शकतो. कडधान्य आणू हं, शकतो. हं, आता ओले कडधान्य आम्ही चालू करायचे विचारत आहोत. हं, हं, हं. तर त्याची कॉस्ट ऑलमोस्ट डबल आम्हाला मिळून जाते तिकडे. जिथे अच्छा. मार्जिन पण चांगलं आहे हं. आणि एक चांगल्या लेव्हलला तिथे काम सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. बरोबर. प्लस रेडी टू कुक म्हणजे आता आहे जे वर्किंग क्लास वुमन आहेत. तर हं, म्हणजे एकदम भाजी कट वगैरे करून फक्त शिजवायची बाकी आहे. तर तो पण आम्ही एक हळू सेगमेंट म्हणजे आहे त्यांच्याकडे एन्क्वायरीज येतायत. तसं तर नका तो करू. तसं नका करू. मी तुम्हाला त्यातही आयडिया देते. हं. 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 तुम्हाला एका भाजीच्या मागे ₹10 मिळवायचे आहेत का ₹150 मिळवायचे आहेत हे आधी विचार करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हं. आजकाल सगळ्यांना बारीक व्हायचंय आणि त्या बारीक होण्यामध्ये त्यांना असं फूड पाहिजे आहे, की जे त्या ओव्हनमध्ये टाकतील आणि त्यांना तेवढ्या कॅलरीज मिळतील. राइट? जर एक येस. जेवण तुमचं सपोज तुम्हाला 250 कॅलरी देणारं हवं असेल, तर हां. त्या पॉटमध्ये थोडासा पनीरचा तुकडा, ज्याला थोडी टेस्ट असेल, हं. थोडंसं कडधान्य, ज्याला मोड आलेलं असेल आणि गरम केलेलं असेल आणि त्याच्यावरती मसाला स्प्रिंकल केलेला असेल. थोडंसं पालेभाजी टाइपच्या ज्या सलाडच्या भाज्या असतात त्या ओके. आणि थोडंसं अजून काहीतरी 2 बदाम, 2 पिस्ता असं. पण हां. न्यूट्रिशन वाले जे लोक असतात, डॉक्टर, त्याच्याकडचं एखादं सर्टिफिकेट चिपकवायचं. कोणी ओके. करायला नाही जात आहे, की हं. बदाममधून तुम्हाला एवढ्या कॅलरीज मिळतील, अमुकमधून तुम्हाला हे मिळेल, तमुक आणि हे जरा टेस्टी ठेवायचं. हेच येस. पॅकेज तुम्ही जेव्हा म्हणता 250 कॅलरीज देणारं हे पॅकेट आहे. तुम्ही फक्त हां. फ्रिजमध्ये ठेवा. हवं तेव्हा काढा. ओव्हनमध्ये 2 मिनिटासाठी किंवा 1 मिनिटासाठी टाका. तुमचं रेडी हं. फूड तयार. तर ह्या एवढूशा गोष्टीला तुम्ही 200 ते ₹250 लावू शकता. हॅलो? हॅलो?
आला आला आला. मला वाटतं 6 झालेले आहे. वेळ पण भरपूर झालेला आहे. पण मला दुसऱ्याही गोष्टीमध्ये जायचं आहे. पण हा पण बिझनेस तुम्ही करू शकता. त्यामुळे छोटा विचार नका करू, मोठा विचार करा. हो मॅम, म्हणूनच आम्ही ठाणे आणि मुंबईमध्ये एक्सपांड करायचा विचार करतोय ना. त्यामध्ये कारण असते डेटाबेस आपला वाढतो. एकतर त्या सोसायट्यांना ऍक्च्युली त्यांनाही गरज आहे. छोट्या सोसायट्यांमध्ये जाण्यापेक्षा आणि सिटीमध्ये जाण्यापेक्षा आम्ही टाउनशिपमध्ये जाण्याचा विचार करतो. भाजी देईन, त्या साफ केलेल्या भाजीला तेवढी किंमत नाही येणार. पण तुम्ही कॅलरीज त्याच्यावरती लिहून छापलं तर लगेच त्याची किंमत 4 पटीने वाढणार. हो बरोबर. 2-4 काळे मनुके, भिजवलेले मनुके. पण ते जे कोणी डायटिशियन असतील किंवा त्याच्यावरती तुमच्या एरिया मधला कोणीतरी एक महत्वाची व्यक्ती असेल, म्हणजे डायटिंग मधली तुमचे चीफ मिनिस्टर वगैरे असतं ना, डायटिंग मधली एखादी, जसं रुजुता दिवेकर आहे, हे नाव मोठं आहे, तर तिने जर म्हटलं की ह्यांचं प्रॉडक्ट फार चांगलं आहे कारण क्वालिटी तर आपण देणार, असं तिने नुसतं म्हटलं की 10 लोक फटाफट गेलाय. राईट, बरोबर. त्यामुळे तुमच्या एरियामध्ये अशा मोठ्या व्यक्ती कोण आहेत ते करा आणि त्यांना फक्त सांगा 1 मिनिटाचा मला व्हिडिओ द्या की तुम्ही सुद्धा हे खाता आहात आणि याचा तुम्हाला फायदा होतो आहे. ओके राईट, ते मार्केटिंग मध्ये आम्हाला ते करता येईल. करेक्ट. ठीक आहे. ओके मॅम, थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर युअर टाइम. थँक्यू सो मच. छानपैकी करा. माझा नंबर तुमच्याकडे आहे. फर्स्ट. हॅलो हॅलो, माझा नंबर तुमच्याकडे आहे का नाही? हॅलो हॅलो बोला. नो मॅम. हा मग लिहून घ्या. नो मॅम, तुमचा नंबर नाहीये. 98 98 339 777 3 times 7. येस मॅम. 82 8 आणि 2. ओके, मी रिपीट कधी करते. बोलायचं 9833 हा 9 777 98339 77782. कधी बोलायचं असेल ना तेव्हा मला व्हॉट्सअप करा, कारण मी मोस्टली रात्री 8च्या नंतर बोलते, कारण माझे सगळे इंटरव्ह्यू वगैरे चालू असतात. ओके मॅम. हा ना, तर मग मी तुम्हाला फोन करीन आणि छानपैकी करा. भरपूर पुढे जायचं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार मॅम. नमस्ते. बाय. थँक्यू.